याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण कोप्लेनर वेक्टर्सची जी डेफिनेशन आहे ना ती पाहिली होती। परत एकदा ते डेफिनेशन समजून घ्या, कारण या चॅप्टरमध्ये या दोन डेफिनेशन्स खूप महत्त्वाचे आहेत, कोलिनियर वेक्टर्स अँड कोप्लेनर वेक्टर्स। यापूर्वी मी कोलिनियर वेक्टरची डेफिनेशन्स तुम्हाला सांगितलेली। आता कोप्लेनर वेक्टरची डेफिनेशन काय आहे की टू ऑर मोर वेक्टर्स विच लाई इन द सेम प्लेन ऑर इन पॅरलल प्लेन। एकाच प्लेनमध्ये किंवा त्या प्लेनला जो प्लेन पॅरलल आहे त्या प्लेनमध्ये असलेले जे वेक्टर्स आहेत त्यांना कोप्लेनर वेक्टर्स असं म्हटलं जातं। हा बोर्डमध्ये एक प्लेन आहे आणि या प्लेनमध्ये मी काही वेक्टर घेतले, आय वेक्टर ए, आय वेक्टर बी, आय वेक्टर सी, इथे काढला आहे वेक्टर डी। याचं मॅग्निट्यूड किती असेल, कमी जास्त असू शकतं, डायरेक्शन कोणतेही असलं तरी चालतील, पण हे सर्वच्या सर्व वेक्टर एकाच प्लेनमध्ये आहेत। हे जे बोर्ड तुम्हाला दिसतंय ना, हा बोर्डमध्ये प्लेन आहे आणि हे सर्व वेक्टर या प्लेनमध्ये आहेत, एकाच प्लेनमध्ये आहेत। अशा वेक्टर्सला म्हटलं जातं कोप्लेनर वेक्टर। वेक्टर ए, वेक्टर बी, वेक्टर सी, वेक्टर डी आर कोप्लेनर। किंवा यामध्ये दुसरी एक कंडिशन सांगितली, विच लाई इन द पॅरलल प्लेन। जे या प्लेनला, या बोर्डला पॅरलल जो प्लेन असेल त्या प्लेनमध्ये असलेले जे वेक्टर आहेत ते आणि हे वेक्टर सर्व कोप्लेनर आहेत। म्हणजे याला पॅरलल असलेला प्लेन मी घेतोय। बघा, हा एक प्लेन आहे आणि हा प्लेन ची पोझिशन मी सध्या अशी घेतलेली आहे, तर हा प्लेन या प्लेनला पॅरलल आहे आणि या प्लेनमध्ये जर मी एक वेक्टर घेतला, हा याला मी वेक्टर एफ असं नाव दिलं, त्या प्लेनची पोझिशन आणि या बोर्डची पोझिशन हे एकमेकांना पॅरलल आहे। जे टोटल आता 5 वेक्टर्स आलेले आहेत या बोर्डवरचे। बघा, ए बी सी आणि डी हे 4 आणि हा वेक्टर एफ, टोटल झाले 5 वेक्टर्स। हे 5 वेक्टर्स कोप्लेनर आहेत, लाईज इन द सेम प्लेन ऑर इन पॅरलल प्लेन। हे दोन्ही प्लेन एकमेकांना पॅरलल आहेत, त्यामुळे या प्लेनमधले वेक्टर आणि या प्लेनमधले जे वेक्टर आहेत ते कोप्लेनर आहेत। हा प्लेन जर मी असा घेतला आणि तुम्हाला सांगितलं की हा वेक्टर आणि हे वेक्टर्स कोप्लेनर आहेत का, तर आता कोप्लेनर नाही आहेत। 5 वेक्टर्स कोप्लेनर नाहीत, कारण हा एफ त्या प्लेनमध्ये नाही आहे आणि त्या प्लेनला पॅरलल असलेल्या प्लेनमध्ये नाही आहे, कारण हा प्लेन आणि हा प्लेन यांच्यामधला अँगल सध्या 90 डिग्रीचा आहे। किती डिग्रीचा आहे तो? 90 डिग्रीचं। पण याची पोझिशन जर मी अशी घेतली ना, तर आता आपण सांगू शकतो की टोटल 4 वेक्टर्स ए बी सी डी आणि हा एफ आर कोप्लेनर। खूप सिंपल डेफिनेशन आहे। एकाच प्लेनमध्ये किंवा त्या प्लेनला जो प्लेन पॅरलल आहे त्या प्लेनमध्ये असलेले जे वेक्टर्स आहेत त्यांना कोप्लेनर वेक्टर्स असं म्हटलं जातं। आता या कोप्लेनर वेक्टर्सच्या काय कंडिशन्स आहेत ते आपण पाहणार आहोत। कोप्लेनर वेक्टरच्या सध्या आपण 2 कंडिशन्स पाहणार आहोत। कोणत्या 2 कंडिशन्स आहेत त्याकडे लक्ष द्या। कोप्लेनरसाठी 3 वेक्टर्स पाहिजे। पहिली कंडिशन, वेक्टर ए, वेक्टर बी, वेक्टर सी हे 3 वेक्टर आहेत, ए बी सी आर कोप्लेनर, आर कोप्लेनर if and only if and only if 3 vectors a b c are coplanar if and only if any one of them is expressed as linear combination of other two। या 3 पैकी कोणताही एक वेक्टर हा उरलेल्या 2 वेक्टरच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये जर एक्सप्रेस केलेला असेल तर ते कोप्लेनर असतात। जर वेक्टर ए हा बी आणि सीच्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये एक्सप्रेस केला तर कोप्लेनर आहे, किंवा बी हा ए आणि सीच्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये एक्सप्रेस केला तर कोप्लेनर आहे, किंवा सीला ए आणि बीच्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये जर एक्सप्रेस केलं तर कोप्लेनर आहे। लिनियर कॉम्बिनेशन म्हणजे काय हे मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं होतं। त्यांच्या वेगवेगळ्या 3 कंडिशन्स मी लिहिणार आहोत। हा वेक्टर ए एक्स इंटू वेक्टर बी प्लस वाय इंटू वेक्टर सी असा जर एक्सप्रेस केला तर हे 3 वेक्टर कोप्लेनर आहे। ए वेक्टरला वेक्टर बी आणि वेक्टर सी च्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये एक्सप्रेस केलं आहे। यामधले एक्स आणि वाय हे जे तुम्हाला दिसत आहेत ना, ह्या कोणत्या क्वांटिटी आहेत? स्केलर क्वांटिटी। हे झाला ए, किंवा दुसरं असं लिहू शकता तुम्ही, एच नाही तर बीला सुद्धा जर ए आणि सीच्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये एक्सप्रेस केलं असेल, याला एक्स इंटू वेक्टर ए प्लस वाय इंटू वेक्टर सी असं जर लिहिलं असेल तर हे झालं आहे कोप्लेनर वेक्टर। किंवा तिसरी पॉसिबिलिटी अशी आहे
की त्यापैकी तिसरा वेक्टर सी जर ए आणि बीच्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये एक्सप्रेस केला असेल, एक्स इंटू वेक्टर ए प्लस वाय इंटू वेक्टर बी असा जर एक्सप्रेस केला असेल तर हे झाले लिनियर कॉम्बिनेशन. या तीनपैकी कुठलीही एक कंडिशन जर येत असेल, वेक्टर ए इज इक्वल टू एक्स इंटू वेक्टर बी प्लस वाय इंटू वेक्टर सी, और वेक्टर बी इज इक्वल टू एक्स इंटू वेक्टर ए प्लस वाय इंटू वेक्टर बी, और वेक्टर सी इज इक्वल टू एक्स इंटू वेक्टर ए प्लस वाय इंटू वेक्टर बी असं जर एक्सप्रेस केलं असेल, समजायचं हे तीन वेक्टर्स कोप्लेनर आहे. काय झालं आहे की त्या तीनपैकी एक वेक्टर हा उरलेल्या दोन वेक्टरच्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये आहे. याचं एक एक्झाम्पल सांगतो. यामध्ये एक्स वाय स्केलर आहे. सपोज मी लिहिलं असेल की वेक्टर ए इज इक्वल टू लिहिले 3 इंटू वेक्टर बी प्लस लिहिले 2 इंटू वेक्टर सी. त्या वेक्टर एला बी आणि सीच्या हे लिनियर कॉम्बिनेशन आहे. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये लिनियर कॉम्बिनेशनची डेफिनेशन एकदा बघून घ्या. काय असतं लिनियर कॉम्बिनेशन? 3 वेक्टर बी प्लस 2 वेक्टर सी. बी आणि सी वेक्टरचं लिनियर कॉम्बिनेशन आहे 3 आणि 2 या स्केलर सोबत, आणि ते वेक्टर एला एक्सप्रेस केलं तर यामध्ये आलेले जे तीन वेक्टर आहेत ए बी सी हे कोप्लेनर आहेत. किंवा स्केलर पॉझिटिव्हच असला पाहिजे असं नाही, स्केलर जर निगेटिव्ह असेल तरी सुद्धा लिनियर कॉम्बिनेशन राहतं. सपोज मी लिहिलं वेक्टर पी इज इक्वल टू 3 इंटू वेक्टर क्यू मायनस 7 इंटू वेक्टर आर असं जर लिहिलं असेल, त्यामध्ये आता तीन वेक्टर आहेत पी क्यू आर. त्या तीनपैकी कुणाला एक्सप्रेस केलं? पीला. कसं एक्सप्रेस केलं? लिनियर कॉम्बिनेशनमध्ये. कुणाच्या? क्यू आणि आरच्या. ते पी क्यू आर हे तिन्ही वेक्टर्स कोप्लेनर आहेत. यामध्ये 3 आणि -7 हे झाले स्केलर क्वांटिटी. ही खूप महत्त्वाची पहिली कंडिशन आहे. ए बी सी आर कोप्लेनर इफ एनी वन ऑफ देम इज एक्सप्रेस्ड ॲज लिनियर कॉम्बिनेशन ऑफ अदर टू. तुम्हाला या तिन्ही कंडिशन सध्या लिहिण्याची गरज नाही, फक्त कंडिशन्स ही पहिली लिहून टाकायची. वेक्टर ए इज इक्वल टू एक्स इंटू वेक्टर बी प्लस वाय इंटू वेक्टर सी. यावरचा एक थेरम खूप महत्त्वाचा आहे जो आपण पाहणार आहोत. एक्झाममध्ये नेहमी विचारतात 3 मार्क्ससाठी. तो थेरम खूप महत्त्वाचा आहे. तो थेरम आपण पाहणार आहोत. पहिला, वेक्टर ए वेक्टर बी वेक्टर सी आर कोप्लेनर इफ अँड ओनली वेक्टर ए इज इक्वल टू एक्स इंटू वेक्टर बी प्लस वाय इंटू वेक्टर सी. ही झाली पहिली कंडिशन्स. आणि दुसरी जी कंडिशन आहे त्याला भरपूर वेळ आहे अजून यायला, पण ती कंडिशन काय आहे ते मी तुम्हाला इथे सांगून देतो आहे. Three vectors, vector A, vector B, vector C are coplanar if and only वेक्टरचा जो प्रॉडक्ट आहे ना, स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट, तो जेव्हा येईल त्यावेळेस ही सेकंड नंबरची कंडिशन आपल्याला मिळेल. दिस 3 वेक्टर्स आर कोप्लेनर इफ स्केलर प्रॉडक्ट ऑफ दिस 3 वेक्टर इज 0. स्केलर प्रॉडक्ट काय असतो? त्यासाठी आधी डॉट प्रॉडक्ट म्हणजे स्केलर प्रॉडक्ट, त्याच्यानंतर वेक्टर प्रॉडक्ट हे व्हावे लागतात, आणि नंतर मग या तिघांचा स्केलर ट्रिपल, सॉरी मी आधी तुम्हाला स्केलर प्रॉडक्ट सांगितलं, स्केलर प्रॉडक्ट नाही या तिघांचं, या तिघांचा स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट जर 0 येत असेल, काय असतो स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट? तर वेक्टर ए नंतर डॉट आणि ब्रॅकेटमध्ये बी आणि सी यांचा जो क्रॉस प्रॉडक्ट आहे हा जर 0 येत असेल, 0 यायला पाहिजे, तो वेक्टर नाही आहे, 0 क्वांटिटी स्केलर आहे, त्याच्या डोक्यावर अशी लाईन नाही काढायची, कारण या प्रॉडक्टचं नाव आहे स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट. वेक्टरचा प्रॉडक्ट केल्यानंतर मिळणारी क्वांटिटी स्केलर असते, म्हणून या प्रॉडक्टचं नाव आहे स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट. तो नंतर येणार आहे तुम्हाला, सध्या फक्त हे लर्न करायची आहे कंडिशन्स. जर या तिघांचा स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट 0 येत असेल तर समजायचं की ए बी सी आर कोप्लेनर. हा जो स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट आहे ना, याला ऑरमध्ये दुसरं नाव आहे बॉक्स प्रॉडक्ट, म्हणून यालाच हे डॉट आणि क्रॉस काढून असा एक स्क्वेअर ब्रॅकेट काढला जातो, आणि या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये वेक्टर ए वेक्टर बी आणि वेक्टर सी असं लिहिलं जातं. याला म्हणतात बॉक्स प्रॉडक्ट इज इक्वल टू 0. दोघांचं मिनिंग सेम आहे. याला असं लिहा किंवा असं लिहा. इफ स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट ऑफ दिस 3 वेक्टर इज इक्वल टू 0 or box product of these 3 vector is equal to 0, then vector A, vector B, vector C are coplanar. अशा या दोन खूप महत्त्वाच्या कंडिशन्स आहेत. मी पुन्हा एकदा सांगतो, वेक्टर चॅप्टरमध्ये कोलिनियर वेक्टर्स आणि कोप्लेनर यांच्यामध्ये खूप कन्फ्युजन होतं. कोलिनियरमध्ये काय सांगितलं होतं? पॅरलल वेक्टर. त्याचे हे 2 कंडिशन्स मी तुम्हाला लिहून दिल्या होत्या.
की जर एक वेक्टर हा दुसऱ्याचा स्केलर मल्टिपल येत असेल तर वेक्टर कोलिनियर आहे, किंवा दोन वेक्टरचा क्रॉस प्रॉडक्ट जर 0 येत असेल तर वेक्टर्स कोलिनियर आहे. आणि आता कोप्लेनरमध्ये काय सांगितलं आहे पहा, की 3 वेक्टरपैकी एक वेक्टर जर उरलेल्या 2 वेक्टरच्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये एक्सप्रेस केला तर कोप्लेनर राहतात, किंवा या 3 वेक्टरचा जो स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट आहे तो जर 0 येत असेल किंवा त्यांचा बॉक्स प्रॉडक्ट जर 0 येत असेल तर हे जे 3 वेक्टर्स आहेत हे तिन्ही वेक्टर्स कोप्लेनर राहतात. आता आपण या पहिल्यावरचा जो थेरम आहे तो पाहणार आहोत. पहिल्या कंडिशनचा जो थेरम आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि तुम्ही त्याची प्रॅक्टिस करायची. एक वेळा नाही समजला तर 2 वेळा परत रिपीट करून बघा. पहिले मी त्याचं स्टेटमेंट लिहितो आहे. आपण खूप महत्त्वाचं थेरम पाहणार आहोत कोप्लेनरचं. 3 वेक्टर कोप्लेनर आहेत आणि ती कंडिशन काय राहत आहे. याच्या आधी जो सिलेबस होता त्या सिलेबसमध्ये याचं स्टेटमेंटमध्ये थोडंसं चेंज केला होता. त्यामध्ये जे स्केलर क्वांटिटी होती ती एक्स आणि वाय घेतली होती. यामध्ये स्केलर क्वांटिटी T1 आणि T2 घेतलेली आहे. बाकी सर्व सेम आहे. लक्षात द्या. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे पहा, 2 वेक्टर आहेत ए आणि बी, आणि हे दोन्ही वेक्टर कसे आहेत, नॉन झिरो आहेत, नॉन कोलिनियर आहेत. आता नॉन झिरो म्हणजे काय, त्यांचं मॅग्नेट्यूड 0 नाही. नॉन कोलिनियर म्हणजे दोन्ही वेक्टर पॅरलल नाही. जेव्हाही आपण या 2 वेक्टरला रिप्रेझेंट करणार आहोत, काढणार आहोत बोर्डवर, तर मला सांगा हे दोन्ही वेक्टर पॉईंटने आपण रिप्रेझेंट नाही करू शकत, कारण आपण पाहिलं होतं नल वेक्टर्स इज रिप्रेझेंटेड बाय पॉईंट. तो नल वेक्टर होता. पण आता इथेच पहिलेच सांगितलं त्यांनी की हे वेक्टर कसे आहेत, नॉन झिरो आहेत, त्यामुळे आपल्याला डायरेक्टेड लाईन सेगमेंटनी काढायचे आहेत. आणि दुसरं नॉन कोलिनियर आहेत. नॉन कोलिनियर म्हणजे कोलिनियरचा अर्थ होतो पॅरलल, नॉन म्हणजे नाही, म्हणजे पॅरलल पण नाही आहेत, कोलिनियर पण नाही. इथे मी ते 2 वेक्टर काढतोय. लक्षात आता या डायग्रामकडे. हा एक वेक्टर घेतला ओ ए, याची डायरेक्शन आहे फ्रॉम ओ टू ए, याला मी स्मॉल वेक्टर एने रिप्रेझेंट केलं. आणि मला आणखी दुसरा वेक्टर बी घ्यायचा आहे, पण तो याला पॅरलल राहणार नाही. पण मी दोघांचा इनिशियल पॉईंट जो आहे तो सेम घेतो आहे, को इनिशियल वेक्टर्स. हा दुसरा वेक्टर घेतला आहे वेक्टर बी. वेक्टर हे वेक्टर बी 2 वेक्टर आहे आणि दोघांचा इनिशियल पॉईंट जो आहे तो ओ आहे. हे झाले 2 वेक्टर. कसे घेतलेले आहेत पुन्हा एकदा सांगतो, नॉन झिरो नॉन कोलिनियर वेक्टर. म्हणून याची सुरुवात करताना अशी करावी लागेल, लेट वेक्टर ओ ए इज इक्वल टू वेक्टर ए अँड वेक्टर ओ बी इज इक्वल टू वेक्टर बी आर 2 नॉन झिरो नॉन कोलिनियर वेक्टर्स. दोन्ही वेक्टर नॉन झिरो आहेत, नॉन कोलिनियर आहेत. जसं त्यांनी स्टेटमेंटमध्ये सांगितलेलं आहे आपण तशा प्रकारचे डायग्राम जी आहे ती काढतोय. आता मला एक तिसरा वेक्टर घ्यायचा आहे आर. पहिली जी लाईन आहे ती इथून तर इथपर्यंत संपलेली आहे. आता पुढची कंडिशन काय सांगितली आहे पहा, इफ एनी वेक्टर आर, कोणताही वेक्टर आर, पण तो कसा घ्यावा लागेल, कोप्लेनर. कुणाला, ए आणि बी ला. म्हणजे हा वेक्टर ए आणि बी ज्या प्लेनमध्ये आहे त्याच प्लेनमध्ये मला आणखी एक तिसरा वेक्टर घ्यायचा ज्याचं नाव आहे आर. आता तो तिसरा वेक्टर या दोघांना कोप्लेनर आहे. तर हे 2 वेक्टर या प्लेनमध्ये आहे, या बोर्डवर आहे. तर मला तिसरा वेक्टर सुद्धा याच प्लेनमध्ये घ्यायचा आहे, कारण कोप्लेनर पाहिजे. तो कुठेही घेऊ शकतो आपण, पण त्यांचा इनिशियल पॉईंट आपण ओच घेणार. पण तो वेक्टर घेताना मी बरोबर या दोघांच्या मध्ये काढतोय. इथे हा एक वेक्टर घेतला ज्याला मी ओ पी असं नाव दिलं आणि याची डायरेक्शन आहे फ्रॉम ओ टू पी, आणि हा झाला वेक्टर आर. बघा तिन्ही वेक्टर कोप्लेनर आहेत सध्या. वेक्टर ए, वेक्टर बी आणि वेक्टर आर हे कोप्लेनर आहे. वेक्टर आर इज कोप्लेनर विथ वेक्टर ए अँड बी, त्याचं नाव आहे ओ पी. तर आपण पुढे लिहिणार आहोत, लेट वेक्टर ओ पी इज इक्वल टू वेक्टर आर बी एनी वेक्टर पण कसा आहे, कोप्लेनर. एनी वेक्टर कोप्लेनर कुणाला, विथ वेक्टर ए अँड वेक्टर बी.
आता त्यांचं असं म्हणणं आहे की हे 3 वेक्टर तो कोप्लेनर झाले. या 3 वेक्टरपैकी हा जो आर वेक्टर आहे हा आर वेक्टर ए आणि बी या दोघांचा लिनियर कॉम्बिनेशनमध्ये एक्सप्रेस करता येतो. जर तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे की वेक्टर आरला ए आणि बीच्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये एक्सप्रेस करायचं, पण त्यासाठी आता स्केलरची गरज आहे. तर एच्या वेळेस स्केलर घेतला T1 वेक्टर ए प्लस बीच्या वेळेस स्केलर घेतला T2 वेक्टर बी. हे झालं आरला या दोघांच्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये एक्सप्रेस केलं. आणि हे शक्य तेव्हा झालं जेव्हा हे 3 वेक्टर कोप्लेनर असतील. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर वेक्टर आर इज इक्वल टू T1 वेक्टर ए प्लस T2 वेक्टर बी. आता याची सुरुवात कशी करणार, त्यामध्ये काही कन्स्ट्रक्शन आपल्याला करावे लागतात. काय करायचं बघा, हा जो पॉईंट पी आहे ना, या पॉईंट पी वरून या वेक्टर ओ बीला एक पॅरलल लाईन काढायची आणि ती ओ एला ज्या पॉईंटमध्ये बघा ही एक लाईन काढली मी, पासिंग थ्रू पी पॅरलल टू ओ बी एक लाईन काढली आणि ती या वेक्टर ओ एला एम या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झाली. तसंच दुसरं कन्स्ट्रक्शन करायचं, पॉईंट पी मधून पास होणारी आणि ओ एला एक पॅरलल लाईन काढायची. ही एक लाईन काढली आणि ओ बीला जिथे इंटरसेक्ट झाले त्याला मी एन असं नाव दिलं आहे. जस पी एम पॅरलल टू ओ बी ॲट पी एम पॅरलल टू ओ ए अशी आपण कन्स्ट्रक्शन केलेली आहे. आणि आता हे कन्स्ट्रक्शन केल्यानंतर तुमच्या लक्षात येत असेल की इथे एक पॅरलिलोग्राम कंप्लीट झालं आहे. पॅरलिलोग्राम इज कंप्लीटेड. कोणतं आहे त्याचं नाव, ओ एम पी एन. हा एक पॅरलिलोग्राम आहे. जो पॅरलिलोग्राम इथे कंप्लीट झालेला आहे. आपण जी कन्स्ट्रक्शन केलेली आहे ती आता लिहिणार आहोत. ड्रॉ पी एम. पी एम काढलेला आहे. कोणाला पॅरलल काढलेला आहे, पॅरलल टू वेक्टर ओ बी. दुसरी कन्स्ट्रक्शन काय केली, पी एन पॅरलल टू ओ ए. आणि मग ह्या दोन कन्स्ट्रक्शन केल्यानंतर पॅरलिलोग्राम तिथे कंप्लीट झाला आहे. तर आपण पुढे लिहिणार आहोत दस पॅरलिलोग्राम. त्याचं नाव आहे ओ एम पी एन इज कंप्लीटेड. तिथे पॅरलिलोग्राम कंप्लीट झालेला आहे. अशा प्रकारची कन्स्ट्रक्शन केल्यानंतर आता जाऊ आपण पुढे. यामध्ये तुम्ही विचार करा की हा वेक्टर ओ ए आहे आणि या ओ एच्या मध्येच कुठेतरी एम पॉईंट आहे. तर वेक्टर ओ एची डायरेक्शन आहे फ्रॉम ओ टू ए आणि ओ पासून एम पर्यंत जर विचार केला तर ओ एम सुद्धा एक वेक्टर आहे आणि याची डायरेक्शन राहणार आहे फ्रॉम ओ टू एम. वेक्टर ओ एम आणि वेक्टर ओ ए यांचं डायरेक्शन सेम आहे आणि ते एकमेकांना पॅरलल आहे. वेक्टर ओ एम आणि वेक्टर ओ ए यांचं डायरेक्शन सेम आहे, ते पॅरलल आहे. पॅरलल आहेत याचा अर्थ ते एकमेकांना कोलिनियर आहेत. आपण असं लिहू शकतो, सिन्स वेक्टर ओ एम अँड वेक्टर ओ ए आर कोलिनियर, कोइन्साइड झालेले आहेत ते. हा वेक्टर ओ एम इथपर्यंत आणि कंप्लीट वेक्टर ओ ए हे दोन्हीच्या दोन्हीही वेक्टर्स कशा आहेत, कोलिनियर आहेत. म्हणून मी इथे लिहिलं आहे वेक्टर ओ एम अँड वेक्टर ओ ए आर कोलिनियर. मला आठवत असेल जर एक वेक्टर आणि दुसरा वेक्टर, दोन वेक्टर जर कोलिनियर असतील त्यापैकी एक वेक्टर हा दुसऱ्या वेक्टरचा स्केलर मल्टिपल असतो. मग आपण असं लिहू शकतो, देअरफॉर वेक्टर ओ एम इज स्केलर मल्टिपल ऑफ वेक्टर ओ ए. तर आपल्याला कुठल्या तरी स्केलरची गरज पडणार आहे. तो स्केलर त्यांनी सांगितलेला आहे T1. तर आपण घेणार आहोत T1 इंटू वेक्टर ओ ए आणि पुढे सांगायचं वेअर T1 इज स्केलर. मग वेक्टर ओ एम इज इक्वल टू लिहिता येतं स्केलर T1 आणि वेक्टर ओ ए हा वेक्टर आहे वेक्टर ए. वेक्टर ओ ए इज इक्वल टू वेक्टर ए. त्याला लिहू आपण T1 इंटू वेक्टर ए. ही जी व्हॅल्यू मिळाली ना ही ओ एमची व्हॅल्यू आहे. जशी आता मी ओ एमची व्हॅल्यू फाइंड करून दिली आहे ना
अशाच प्रकारे दुसरा जो वेक्टर आहे ओ एन त्याचाही विचार करायचा. ओ पासून एन पर्यंतची डायरेक्शन राहणार आहे फ्रॉम ओ टू एन आणि ओ बीची डायरेक्शन आहे फ्रॉम ओ टू बी. ओ एन वेक्टर आणि ओ बी वेक्टर हे सुद्धा कोलिनियर आहे. तर आपण पुढे असं लिहिणार आहोत ऑल्सो वेक्टर ओ एन अँड वेक्टर ओ बी आर कोलिनियर. आता हे दोन वेक्टर जर कोलिनियर असतील, त्याच्या आधी थेरम पाहिला होता की दोन वेक्टर जर कोलिनियर असतील तर एक वेक्टर हा दुसऱ्या वेक्टरचा स्केलर मल्टिपल राहतो. तर इथे वेक्टर ओ एन हा ओ बीचा स्केलर मल्टिपल असेल. इथे स्केलर घेताना T2 घ्यायचा वेक्टर ओ बी आणि पुढे लिहायचं वेअर T2 इज स्केलर. देअरफॉर वेक्टर ओ एन इज इक्वल टू T2 आणि वेक्टर ओ बी कोण आहे वेक्टर बी. तर वेक्टर ओ एन इज इक्वल टू मिळाला आहे T2 इंटू वेक्टर बी. यापूर्वी आपण वेक्टर ओ एम काढला T1 इंटू वेक्टर ए. आता आपण वेक्टर ओ एन काढला T2 इंटू वेक्टर बी. आणि आता तुम्हाला एक पॅरलेलोग्राम दिसतोय. यामध्ये जो वेक्टर ॲडिशनचा पॅरलेलोग्राम लॉ मी सांगितला होता तो आपण यूज करणार आहोत. बाय युजिंग लॉ ऑफ पॅरलेलोग्राम. काय सांगितलं होतं पॅरलेलोग्राम लॉमध्ये? पॅरलेलोग्राम लॉमध्ये सांगितलं होतं की पॅरलेलोग्रामच्या ॲडजस्टंट साईड्स जर वेक्टरने रिप्रेझेंट केल्या असतील तर त्या दोन वेक्टरची सम किंवा त्या दोन वेक्टरचा जो रिझल्टंट आहे तो त्या पॅरलेलोग्रामचा डायगोनल असतो. तर लक्षात द्या वेक्टर ओ एम हा वेक्टर ओ एम आणि हा वेक्टर ओ एन ह्या पॅरलेलोग्रामच्या दोन ॲडजस्टंट साईड आहेत. तर वेक्टर ओ एम आणि वेक्टर ओ एन या दोघांची सम हे या पॅरलेलोग्रामच्या डायगोनल एवढी राहणार आहे. डायगोनल कोण आहे ओ पी. तर बाय युजिंग लॉ ऑफ पॅरलेलोग्राम आपण असं लिहू शकतो वेक्टर ओ पी इज इक्वल टू वेक्टर ओ एम प्लस वेक्टर ओ एन. वेक्टर ओ पी इज इक्वल टू वेक्टर ओ एन प्लस वेक्टर ओ एन. आणि आता वेक्टर ओ पी कोण आहे? वेक्टर ओ पी इज इक्वल टू आहे वेक्टर आर. हे इथे लिहिलेलं आहे वेक्टर ओ पी इज इक्वल टू आर. देअरफॉर येणार आहे वेक्टर आर. वेक्टर ओ एमची व्हॅल्यू यापूर्वी काढलेली आहे आपण T1 इंटू वेक्टर ए. इथे येतील T1 इंटू वेक्टर ए आणि हा वेक्टर ओ एन आहे. वेक्टर ओ एनची जी व्हॅल्यू आहे ती आहे T1 T2 इंटू वेक्टर बी. तर लक्षात द्या हा वेक्टर आर ए आणि बी यांच्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये एक्सप्रेस केलेला आहे. आणि मग हे सर्व लिहिल्यानंतर खाली असं लिहायचं वेअर T1 अँड T2 आर T1 अँड T2 आर स्केलर्स. त्या होता प्रूफ. जर तीन वेक्टर कोप्लेनर असतील तर त्या तीन वेक्टरपैकी कोणताही एक वेक्टर हा उरलेल्या दोन वेक्टरच्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये एक्सप्रेस करता येतो. थेरम संपला असं होत नाही. हा थेरमचा फक्त एक पार्ट झालेला आहे. याचा आणखी एक दुसरा पार्ट जो आहे तो प्रूव्ह करायचा आहे. म्हणजे एवढं लिहिलं म्हणजे तुम्हाला पूर्ण थेरमचे मार्क्स मिळतील असं नाही. हे थेरमचं स्टेटमेंट जर व्यवस्थित वाचलं ना तर त्यामध्ये एक शब्द आलेला आहे युनिक. आरला ए आणि बीच्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये एक्सप्रेस तर करता येतं पण ते युनिकली एक्सप्रेस करता येतं. म्हणजे स्केलर क्वांटिटी जी आहे ती एकदाच लिहिता येते तुम्हाला. जर असं नाही होत की स्केलर दोन दोन असू शकतात. याचं एक एक्झाम्पल मी सांगतो तुम्हाला युनिकचा अर्थ काय होतो. सपोज स्केलर T1 आणि T2च्या जागेवर मी असं लिहिलं वेक्टर आर इज इक्वल टू लिहिले 3 वेक्टर ए प्लस 2 वेक्टर बी. हे झालं आरला उरलेल्या दोन वेक्टर ए आणि बी मध्ये लिनियर कॉम्बिनेशनमध्ये एक्सप्रेस केलं. आणि एखाद्याने दुसरा आन्सर लिहिलं 5 वेक्टर ए प्लस 7 वेक्टर बी. इथे सुद्धा लिनियर कॉम्बिनेशनमध्ये एक्सप्रेस केलं. तर आता काय झालं की एका स्टुडंटने वेक्टर आरला 3 वेक्टर ए प्लस 2 वेक्टर बी असं लिहिलं असं त्याचं आन्सर आलं. आणि दुसऱ्याचं आन्सर आलं वेक्टर आर इज इक्वल टू 5 वेक्टर ए प्लस 7 वेक्टर बी. तर यापैकी कोणतं तरी एक आन्सर चुकीचं असू शकतं कारण इथे स्केलर बदलले.
स्केलर क्वांटिटी जी आहे ती युनिक आहे. T1 आणि T2 हे जे स्केलर आहेत ना ते युनिक आहेत, ते सर्वांचे सेम असायला पाहिजे. त्यांच्या व्हॅल्यूज आहेत त्या कधी चेंज होणार नाहीत. आता मग एक वेळेस आपण लिहिताना 3a + 2b लिहिलं, मग लिहिलं 5a + 7b असं लिहिलं, तर असं जर 2 वेळा एक्सप्रेस करता येत असेल तर हे चुकीचं आहे. जर 3 वेक्टर कोप्लेनर असतील, पुन्हा एकदा रिपीट करतो, 3 वेक्टर जर कोप्लेनर असतील तर त्या 3 पैकी एका वेक्टरला उरलेल्या 2 वेक्टरच्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये एक्सप्रेस करता येतं, पण युनिकली एक्सप्रेस करता येतं. एकदाच एक्सप्रेस करता येतं, 2 वेळा नाही. आणि म्हणून या थेरमचा एक दुसरा पार्ट आहे, त्याचं नाव आहे युनिकनेस पार्ट. तो आपण पाहणार आहोत. आता आपण या थेरमचा दुसरा पार्ट जो आहे तो पाहणार आहोत, युनिकनेस. जे लिनियर कॉम्बिनेशनमध्ये एक्सप्रेस करता येते ते आपण आधीच्या पार्टमध्ये पाहिलं आहे, पण मग एकदाच एक्सप्रेस करता येतो हे आपल्याला आता प्रूव्ह करायचं आहे. म्हणून हा जो दुसरा पार्ट आहे याचं नाव आहे युनिकनेस. त्यांचं म्हणणं आहे की आरला ए आणि बीच्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये फक्त एकदाच एक्सप्रेस करता येतं, म्हणजे स्केलर चेंज होणार नाही. पण आपण त्यांचं म्हणणं ऐकणार नाही. आपण असं म्हणायचो की वेक्टर आरला ए आणि बीच्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये एकदा नाही तर 2 वेळा एक्सप्रेस करता येतं स्केलर चेंज करून. जसं मी इथे तुम्हाला मगाशी लिहून दाखवलं होतं, अशाच प्रकारे स्केलर चेंज करून आपण त्याला 2 वेळा एक्सप्रेस करणार आहोत. म्हणून त्यांचं म्हणणं बिलकुल आपण ऐकणार नाही. आलं का लक्षात? त्यांनी म्हटलं की एकदाच एक्सप्रेस करता येतं, आपण म्हणायचं नाही. म्हणून मी इथे लिहितो आहे लेट इफ पॉसिबल. हा जो वेक्टर आर आहे ना याला मी 2 वेळा एक्सप्रेस करतो. एकदा मी असं एक्सप्रेस केलं आर इज इक्वल टू T1 इंटू वेक्टर ए प्लस T2 इंटू वेक्टर बी, याला दिलं आहे मी नंबर 1. आणि दुसऱ्या वेळेस मी असं एक्सप्रेस केलं S1 हा स्केलर घेतला इंटू वेक्टर ए प्लस S2 इंटू वेक्टर बी, याला दिला आहे नंबर 2. आणि वेअर T1, T2, S1, S2 आर स्केलर्स. हे सर्व स्केलर क्वांटिटीज आहेत. पुन्हा एकदा रिपीट करतो, त्यांचं म्हणणं बिलकुलही आपण ऐकलेलं नाही आहे. त्यांनी म्हटलं एकदा एक्सप्रेस करता येतं, आपण म्हटलं नाही, 1 वेळा नाही 2 वेळा एक्सप्रेस करता येतं. आणि ते डिफरंट स्केलर डिफरंट घेतले आहेत. आपण आरला मी असं एक्सप्रेस केलं, आरला अशा प्रकारे एक्सप्रेस केलं, T1, T2, S1, S2 आर स्केलर. आता युनिक म्हणजे T1 आणि S1, T2 आणि S2 हे दोन्हीही इक्वल आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे लास्टमध्ये आपल्याला असं मिळालं पाहिजे की जे T1 इज इक्वल टू S1 आणि T2 इज इक्वल टू S2 असं जर मिळालं तरच मग ते युनिकनेस येणार आहे. मग आता इक्वेशन नंबर 1 आणि 2चा जर विचार केला तर या दोघांची लेफ्ट हँड साईड सेम आहे. तर आपण असं लिहिणार आहोत फ्रॉम इक्वेशन नंबर 1 अँड 2 LHS आर इक्वल, तर RHS सुद्धा इक्वल आहे. असं कन्सिडर केलं आहे आपण की LHS इक्वल आहे तर RHS सुद्धा इक्वल राहतील. ते कंडिशन आहे ते T1 इंटू वेक्टर ए प्लस T2 इंटू वेक्टर बी इज इक्वल टू S1 इंटू वेक्टर ए प्लस S2 इंटू वेक्टर बी. LHS इक्वल तर RHS इक्वल घेतला. आता वेक्टर ए एका बाजूला घेऊन यायचं, ही टर्म आणि ही टर्म जर एका बाजूला आणली त्या दोघांमधून वेक्टर ए कॉमन निघाला, ब्रॅकेटमध्ये राहिले T1 मायनस S1 आणि बी जर एका बाजूला आणलं आणि वेक्टर बी जर कॉमन निघाला तर ब्रॅकेटमध्ये राहणार आहे S2 मायनस T2. S1 S2 T1 T2 स्केलर क्वांटिटी आहे तर ब्रॅकेटमध्ये सुद्धा स्केलर क्वांटिटी आहे. त्यावरून आपण वेक्टर ए इज इक्वल टू लिहिणार आहोत S2 मायनस T2 अपॉन T1 मायनस S1 इंटू वेक्टर बी. हे सर्व स्केलर क्वांटिटी एवढी जी आहे ना ही स्केलर क्वांटिटी आहे. आता यामध्ये T1 आणि S2 जे आहेत ना ते नॉट इक्वल टू 0 आहे किंवा इक्वल नाही आहेत. T1 इज नॉट इक्वल टू S1 असं आपण कन्सिडर केलं होतं. जर असं कन्सिडर केलं तरच ते डिफरंट होणार आहे. T1 इज नॉट इक्वल टू S1 असं का? कारण असं जर असेल तरच डिनॉमिनेटर नॉट इक्वल टू 0 येईल. आणि आता तुमचं हे लक्षात आलं असेल की याचा एक थेरम आपण पाहिला होता, वेक्टर ए इज इक्वल टू ही कोणती क्वांटिटी आहे? स्केलर. तर वेक्टर ए इज स्केलर मल्टिपल ऑफ वेक्टर बी. देयरफॉर वेक्टर ए इज स्केलर
मल्टिपल ऑफ वेक्टर बी, आणि जर वेक्टर ए हा बीचा स्केलर मल्टिपल असेल तर मग हे दोन्ही वेक्टर कोलिनियर होतील. देअरफॉर वेक्टर ए अँड वेक्टर बी आर कोलिनियर. पण इथं आपल्याला कॉन्ट्रॅडिक्शन मिळालं. वेक्टर ए आणि वेक्टर बी जे आहेत ना हे कोलिनियर मिळाले, आणि डायग्रामवरून तुमच्या लक्षात येत असेल की हे दोन्ही वेक्टर ए आणि बी हे कोलिनियर नाहीत, पॅरलल नाहीत. हे स्टेटमेंटमध्ये सांगितलं होतं, हे इथे लिहिलेलं आहे नॉन कोलिनियर. आणि आपल्याला काय मिळालेले आहे, कोलिनियर मिळालेले आहे. म्हणजे चुकीचं मिळालं, हे कॉन्ट्रॅडिक्शन आहे गिवन स्टेटमेंटला, चुकीचं मिळालेलं आहे. आता हे चुकीचं का मिळालं त्याचं कारण आहे की आपण एक शहाणपणा केला होता. कोणता शहाणपणा आहे माहिती आहे का तो? त्यांचं असं म्हणणं होतं की आरला ए आणि बीच्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये फक्त एकदा एक्सप्रेस करता येतं. आपण त्यांचं म्हणणं ऐकलं नाही. आपण एक शहाणपणा केला होता आणि वेक्टर आरला आपण 2 वेळा एक्सप्रेस केलेलं आहे. आणि आता आरला जर 2 वेळा एक्सप्रेस केलं असेल तर मग इथे जे त्यांनी दिलं होतं की वेक्टर्स आर नॉन कोलिनियर, तर आपल्याला त्याच्या अपोजिट मिळतं वेक्टर ए अँड वेक्टर बी आर कोलिनियर. पण इथे चुकीचं मिळालं, म्हणून इथे खाली लिहिताना असं लिहायचं विच इज कॉन्ट्रॅडिक्शन, विच इज कॉन्ट्रॅडिक्शन. आता हे कॉन्ट्रॅडिक्शन का मिळालं तेच एक्सप्लेन करून सांगितलं आहे मी तुम्हाला. मग आता हे दोन्हीही आपण डिफरंट घेतले होते. T1 आणि T2 हे स्केलर वेगळे घेतले होते, T2 आणि S2 जो आहे ते वेगळे घेतले होते. म्हणजे आता हे कॉन्ट्रॅडिक्शन मिळालं. आपल्याला जर युनिक पाहिजे असेल तर मग हे कॉन्ट्रॅडिक्शन जर काढून टाकायचं असेल, ए आणि बी जर नॉन कोलिनियर पाहिजे असतील तर आपल्याला इथे लिहिताना T1 आणि S1 जे आहे यांच्या व्हॅल्यू इक्वल घ्याव्याच लागतात. S1 इज इक्वल टू T1 अँड दुसरे जे स्केलर आहेत T2 आणि S2 हे सुद्धा इक्वल घ्यावे लागतात. T2 इज इक्वल टू S2. आणि मग S1 आणि T1, T2 आणि S1 आणि T1, T2 आणि S2 हे जर इक्वल घेतले तर मग हे दोन वेक्टर दोन वेगवेगळ्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करता येणार नाही, ते युनिकच झालं. ते दोन्ही आन्सर डिफरंट नाही आहेत, सेम आहे. तर हा होता या स्टेटमेंटचा युनिकनेस पार्ट. एवढा जर प्रूफ तुम्ही पूर्ण लिहिला तर तुम्हाला 3 मार्क्स मिळतील. थेरम 2 पाहिले आहेत आपण. एक यापूर्वी कोलिनियरचा थेरम पाहिला आणि आता हा एक कोप्लेनरचा थेरम पाहिलेला आहे. यामध्ये 3-4च थेरम आहेत जे खूप महत्त्वाचे आहेत. 2 तर झाले आहेत आपले. व्यवस्थित हे लर्न करायचे आणि सर्वात जास्त एक्झाममध्ये विचारण्याचे चान्सेस या थेरमचे 3 मार्क्ससाठी एक्झाममध्ये येतो. आणि याच्यानंतर सेक्शन फॉर्म्युल्यांचे काही थेरम्स राहतील ते आपण नंतर पुढे पाहणारच आहोत. पण आता वेक्टरला इन टर्म्स ऑफ IJK मध्ये कसं एक्सप्रेस करायचं ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.